हेवे जितेने हवसरे आवडो जे आवडीनी जीवी बुडे तेची मरणाची मेरे हार बोला नमो विषादभूत विदग्धा विद्यारवींद्र प्रबुधा पराप्रमिया प्रमदा विलासिय नमो संसारतम सूर्य अप्रतिम परम वीर्य तरुणतर तुर्या लाललीला नमो जगदिघाल पालना मंगलमणे निधाना स्वजनवन चंदना अर्घ्यलिंगा नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभाव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मनमंथा मनमंथा आणि मरणी दयाजे आठवले तो तेची गती तपावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा माऊली माधेश्वर ज्ञानेश्वर भगवान जगाच्या कल्याणी संतांची भक्ती जगाच्या कल्याणासाठी माऊलींनी संत परंपरेमध्ये अवतार घेतला। याच्या अगोदर भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली। भगवंताच्या अंतःकरणामध्ये जर जीवाच्या उद्धाराबद्दल उणीव राहिली आणि परत आनंदी क्षेत्र असत त्या ठिकाणी माऊलीने अवतार घेतला आणि नुसता अवतार घेतला का प्रतिज्ञा केली अवघाची संसार सुखाच करीन आनंद भरेन तिने लोकी। मनुष्य जन्मामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला हा संसार मी सुखाचा करून देईल प्रतिज्ञा केली बरं का। तर संसार सुखाचा होण्यासाठी माऊलींनी जी तुमच्या आमच्या समोर ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे ती ज्ञानेश्वरी नामदेव महाराज सांगतात की पूर्ण ज्ञानेश्वरी जरी वाचली पूर्ण ज्ञानेश्वरी जरी नाही कळली तर एक ओवी बरं का एक ओवी जरी मनुष्य जन्मामध्ये आलेल्या प्राण्याला जर कळली तर तो काय होईल सर्व सुखाला पात्र होईल। नामामने श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी एक ओवी तरी अनुभवावी। मग एक ओवी 9,000 ओव्यांमध्ये एक ओवी जरी आपल्या अनुभवाला आली तर सर्व सुखाला तो जीव पात्र होईल। माऊली सांगतात की मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपल्याला जास्त ज्या गोष्टीची आवड असतो मग आपण जीवन जगत असताना आपल्याला आवड कशाची असतो भिन्न भिन्न प्रकारच्या आवडी असतात बरं का। आणि ती जी आवड आहे ती मरताना मात्र ती आवड समोर येतो आणि मग मात्र ती आवडीनुसार जेव्हा हा जीव बरं का आपला देह ठेवतो आणि म्हणून त्याला ती तशी गती प्राप्त होत असतो। आणि मग भगवंत सांगतात की बाबांनो तुम्ही अधोगतीला ना जावा। प्रत्येक जीवाला बरं का जीवाला काय करतात ते आठवण करून देतात काय करून देतात आठवण करून देतात की तुम्ही अधोगतीला ना जावा असं जर प्रत्येक जीवाला जर वाटत असेल कोणाला जीवाला मनुष्य जन्मामध्ये आलेल्या जीवाला सांगितलेलं आहे। मग तुम्ही जर अधोगतीला ना जावा असं वाटत असेल तर मग काय करा तुम्ही माझं भजन करा माझे स्मरण करा। कोणाचं भजन करायला सांगितलेलं आहे पांडुरंगाचं भजन करायला सांगितलेलं आहे का बरं तर त्या भजनाने तुम्हाला सर्व सुखाचा आगर प्राप्त होईल नवे नवे या दुःखापासून तुम्ही काय होईल अलिप्त होणार। साधी आणि सरळ भाषेमध्ये माऊलीने आम्हाला याचा सार सांगितलेला आहे। आपण आतापर्यंत जीवन जो जगतोय तो जीवन संपूर्ण कशाचा आहे आषाढाचा आहे बरं का। साधू संत
तुम्हा आम्हाला जीवनातला सार सांगतात. आणि आज ज्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे संगीत प्रवचन बरं का, भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवासी अभिमन्यू तात्या चौथे यांचा आज रात्रीच्या निमित्ताने जागर संगीत प्रवचन ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. ही सेवा म्हणजे काय? सेवा म्हणजे हा साधू संतांचा निरोप. लक्षात ठेवा, काय आहे? हा फक्त निरोप आहे. का म्हणे माझं हा साधू संतांचा निरोप आहे. तो निरोप कसा आहे हो? तो निरोप आनंदाचा आहे, तो निरोप समाधानाचा आहे, आणि तो निरोप मुक्त होण्याचा आहे. आणि तो निरोप मला निरोप देण्यासाठी मला फोन केला. कोणी? पहिला मला आपले चेतन महाराजही केला, नंतर जय हरी केला. का बरं? भाऊ तुम्ही या आणि हा निरोप तसाच जडजीवापर्यंत पोहोचवा. कारण का तर तुम्ही आणि हे जेवढे संत येतात ना बरे का, हे फक्त निरोप सांगण्यासाठी येतात, पण तो निरोप कळला पाहिजे. ती रीत समजून घेतली पाहिजे. रीत जर समजून नाही घेतली तर तो निरोप तुम्हाला सांगताना तो चुकीचा निरोप सांगेल. रीत त्याला समजली तर तो निरोप बरोबर सांगेल, आणि रीत नाही समजली तर तो निरोप बरोबर सांगणार नाही. तर असो, आज या आपल्या अभिमन्यू तात्या चौथे यांच्या रात्रीच्या निमित्ताने प्रवचनरूपी सेवा आहे. त्यांची शोकाकुल राधाबाई अभिमन चौथे पत्नी, विकास अभिमन चौथे मुलगा, गुरुनाथ अभिमन्यू चौथे मुलगा, पिंट्या अभिमन्यू चौथे मुलगा, महेश लक्ष्मण चौथे भाऊ, भूषण गोविंद चौथे पुतण्या, मनोज दत्ता चौथे पुतण्या, कृष्णा गोविंद चौथे पुतण्या, राज सीताराम चौथे पुतण्या, कुमार भार्गव महेश चौथे पुतण्या, ताराबाई बांधा चौथे, ज्योत्स्ना विकास चौथे सून, पूर्वा गुरुनाथ चौथे सून, मेघना पिंट्या चौथे सून, कविता महेश चौथे भावजई, उज्ज्वला भूषण चौथे सून, कुमार वैभव गोविंद चौथे पुतण्या, कुमार सूरज सीताराम चौथे पुतण्या, शुभम महेश चौथे पुतण्या, येशुबाई लक्ष्मण चौथे, अष्टमी मनोज पाटील मुलगी, लता भगवान मुंडे बहीण, माला हरिचंद्र कोळेकर बहीण, अनुसया सुरेश पाटील बहीण, अनिता लक्ष्मण विश्वास, अनिता विश्वास कवले बहीण, सीमा अविनाश जोशी बहीण, आणि पूजा दयानंद पाटील पुतणी, कोमल रुपेश ठाकूर पुतणी. असा हा परिवार आहे. आणि या परिवारामधून जेव्हा करता पुरुष निघून जातो तेव्हा त्या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळत असतो बरं का. आणि त्या दुःखातून सावरण्यासाठी ही प्रवचनरूपी सेवा, हा नामस्मरण आणि
भगवंत त्यांना या दुःखातनं, बरं का, भगवंत त्यांना या दुःखातनं सोडवावा. कारण का, तर जिथे माया आहे, बरं का, तिथे दुःख आहे. आणि या कैलासाशी अभिमन्यू तात्या चौथे यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि त्यांचा आत्मा सदैव या घरावरती आशीर्वादाच्या रूपाने कृपेच्या सायाचा वर्षाव करावं, ही भगवंताच्या चरणी आपण प्रार्थना करू. बरे का, कारण मृत्यू हा कसा आहे, मृत्यू हा सत्य आहे. बरं का, मृत्यू हा सत्य आहे. कारण जेव्हा जीव जन्माला येतो त्यावेळेला तो मृत्यू घेऊनच जन्माला येतो. जन्मा आले आणि शब्द वापरला. आणि म्हणजे काय, आपण एखाद्या माणसाला सल्ला देत असताना आपण त्याला सांगत असतो, आणि तुला सांगितलं होतं ना मी, त्या मार्गाने तू जाऊ नको, तुला मी आठवण देतो परत. तुला मागे मी काय सांगितलं होता. भगवंत अर्जुनाला आठवण करून देतात. अर्जुनाला नाठव झाली होती तशी तुम्हा आम्हाला नाठव झालेली आहे. मग साधू संत काय करतात, त्या तत्वाची, त्या नामाची आपल्याला आठवण करून देतात. बरं का, का बरं आठवण करून देतात, तर त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की तू आज नाही तर उद्या घडी घडी काल वाट तुझे पाहे अजून किती आहे. घडी घडीला तुझा काल वाट बघतोय आणि जर तुला त्याची आठवण जर नाही झाली, तुला त्याची आठवण जर नाही झाली तर तुला परत दुःखाच्या खाणीमध्ये. मग साधू संत या भूतलावरती येतात ती फक्त नाठव झालेल्या जीवाला आठवण देण्यासाठी आलेले असतात. श्रीपाद बाबा का आले बरं, श्रीपाद बाबांनी काय केलं, आपल्याला ज्या गोष्टीची आपल्याला नाटक होती त्या गोष्टीची आठवण करून श्रीपाद बाबांनी तुम्हा आम्हाला दिली. मग मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला नाठव पडलेली आहे, तुम्हाला त्या गोष्टीची नाठव पडलेली आहे. मग त्या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी संत येतात. मग तुम्हाला कशाची नाटो पडलेली आहे, सर्वांचं भजन चालू आहे, चालू आहे की नाही, प्रत्येकाचं भजन चालू आहे. आणि तो जो भजन आहे तो भजन तुमचा आमचा चालू आहे. पण त्या भजनाची रीत साधू संत तुम्हाला दाखवतात. 21,000 विलाकर शेसोट सुमरो रे, अष्टपार जगत सोत मन में सभी सकार. जो नर चिंतन करे निरंतर, जो नर चिंतन करे मिटे संसार का बंधन. 21,700 वेळा जो आपला भजन चालू आहे त्या भजनाची आठवण करून देण्यासाठी साधू संत येतात. आणि त्या भजनाची आठवण जर आपल्याला जर साधू संतांना शरण गेलो तर साधू संत आपल्याला त्या भजनाची आठवण करून देतील.
पण आपण साधू संतांना शरणच जर नाही गेलो तर आपण काय करू, त्या लाभापासून आपण काय करू, मुक्त होऊ. तो लाभ आपल्याला प्राप्त होणार नाही. मग आम्हाला मला विचारायचं आहे, तो भजन सोपं आहे का कठीण आहे? हा, भजन सोपं आहे की नाही? किती सोपं आहे, किती सोपं आहे बाबा सांगायचे. आहे सर्व आणि तो भरत सुद्धा नाही बरे का. आजा मेला पंजा मेला बाप मसर गेला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाणी बया रे. मग किती कठीण आहे तो. आजा मेला पंजा मेला. माझ्या आजोबाचा नाव काय होता, कमल्या गेला पण पोट भरला. माझ्या बापाचं नाव काय, शंकर, गेला पोट भरला. माझं नाव काय, अनंता. माझा पोट भरलाय का, नाही भरला पोट भरला. कारण जी गोष्ट भरत नाही बरं का, तिचं नाव काय, देह. बरे का, तो जो देह आहे बरं का. तुकाराम महाराज आम्हाला जागे करतात. काय जागे करतात, तेव्हा देह कोणाचा आहे, देह कालाचे धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे. हा देह कालाचा आहे. आणि हा देह असा आहे की या देहाला जर तुम्ही या देहाचं पालन पोषण करण्याचेच मार्ग जर लागले तर हा देहाचा कधी भरणा होत नाही. बरं का, सांगू तुम्हाला, परमार्थ करणारा जीव, परमार्थ करणारा जीव परमार्थ करत असताना परमार्थ संपून निघून जातो, हे लक्षात ठेवा. पण संसार करणारा जीव कर्म शिल्लक राहतात आणि तो निघून जातो. म्हणून परमार्थ कसा आहे तर परमार्थ सर्वच परमार्थ करतात बरं का. सगळं प्रत्येक मनुष्य परमार्थ करतो. पण तो परमार्थ करत असताना तो परमार्थ कसा करतो, तर तो परमार्थ करत असताना साधन म्हणून परमार्थ करतो आणि साध्य म्हणून संसार करतो. बघा फरक मी लक्षात ठेवा. काय करतो तो, साधन म्हणून परमार्थ करत असतो. मग साधन म्हणून परमार्थ करणारा हा गुणाचा परमार्थ, हा गुणाचा परमार्थ करतात. आणि साध्य म्हणून परमार्थ करणारा हा निर्गुणाचा परमार्थ. जसा तुकाराम महाराज तुम्हाला दृष्टांत देऊन सांगतात की एखादा न्हावी असतो, दृष्टांत एखादा न्हावी असतो, तो न्हावी केस कापून त्याच्यातून जो पैसा मिळवतो त्याचं नाव काय, साध्य आहे. त्याचा धंदा काय, केस कापायचा आहे. त्याच्यातनं पैसा मिळतो त्याचं नाव काय, साध्य आहे. एखादा कीर्तनकार आहे, कीर्तन करून पैसे मिळवतो त्याचं नाव काय, साध्य आहे. बरं, साधनेमध्ये फरक पडला, भाषेने समजून घ्या. साधनेमध्ये फरक पडला. तो केस कापून पैसे मिळवतो, हा कीर्तन करून पैसे मिळवतो. म्हणजे त्याचा परमार्थ, हा परमार्थ काय झाला, त्याचा साधन झाला. आणि कीर्तनाचं पैसे मिळवणं हा त्याचा साध्य झाला. म्हणजे गुणाने चाललेला जो परमार्थ आहे बरं का, गुणाने चालणारा जो परमार्थ आहे तो परमार्थ साधन होतो जीवासाठी. आणि निर्गुण अवस्थेमध्ये
जो जीव परमार्थ करतो तो परमार्थ साध्यपर्यंत जातो. तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला वेळोवेळ जागे करतात. काय जागे करतात? उठा जागे वारे, उठा जागे वारे, मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी देवा माता, भावे चरणी देवा माता, तुझी देवा जन्माचा, तुझी देवा जन्माचा. जागे आहोत का झोपलेले आहोत? आपण देहाने जागे आहोत बरं का, लक्षात ठेवा. कशाने जागे आहोत? देहाने जागे आहोत, पण तत्वाने तुम्ही आणि मग तुकाराम महाराजांना सांगावा लागला की बाई तुम्ही मनुष्य जन्मामध्ये जे आलेत ना, ते मनुष्य जन्मामध्ये तुम्ही भजन करायसाठी आले. भजन करण्याचा तुम्ही आम्ही भजन करायसाठी आलोय बरं का. आणि तो जर भजन आपल्याला तो भजन जर जाणून घ्यायचा असेल तर तुमच्या आमच्या समोर महात्मे बसलेत. हे बघा, हे नारायण महाराज आहेत, जय हरी आहेत, आपले चिंतामण महाराज आहेत, आपले कीर्तनकार, हे सगळी मंडळी. आणि ही मंडळी तुम्हाला काय करेल? तुम्हाला ती भजनाची रीत सांगेल. ती भजनाची रीत तुम्हाला आम्हाला सांगेल. आणि ती भजनाची रीत एकदा कळली ना, ती भजनाची रीत एकदा कळली ना, मग मात्र माऊली 8व्या अध्यायामध्ये ओळी सांगतात. म्हणून अच्छा, जे जे भेटे भूत त्याशी मानिते भगवंत, हा भक्ती योग निश्चिंत जाण माझा. मग जी भजनाची रीत समजल्यानंतर माऊली सांगतात तर सगळ्यांमध्ये तुम्हाला काय दिसल? देव दिसल. आता देव दिसतो का? आता देव दिसतो का? ज्याला दिसत असेल त्याच्या चरणी माझा नतमस्तक आहे बरं का. मग देव दिसला पाहिजे बरं का. मग देव कसा दिसेल? मग प्रत्येकामध्ये देव आहे, त्याच्या सत्तेने आपण चालतो का आपण आपल्या सत्तेने चालतो? चाले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलविते हरी बिन, देखवे ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. अनंत महाराज इथं आला का अनंत महाराजाला त्याच्या सत्तेने आणला?
आणि त्या फोन मध्ये त्या मुलाने सांगितला की महाराज माझे वडील मेले. मी धावत धावत गेलो आणि बघितला तर घरामध्ये त्याच्यावरती सफेद कापड टाकला होता. मी विचारलं काय झालं रे बाबा, विषय समजून घे बरं का. काय झालं रे बाबा, तर बोलतो माझे वडील मेले. कसे होते तुझे वडील, तर बोलतो असे अष्टपुष्ट होते आणि गोरे होते आणि चांगले केस होते बरं का त्यांना, असं वर्णन त्यांनी केला. मग आता झोपले ते कोण आहे, तू सांगतो माझे वडील गेले, मग झोपले ते कोण आहेत. ज्याच्या सत्तेने तुझे वडील चालत होते ना ते निघून गेला, म्हणजे शिल्लक काय राहिला. देया उसना आणि पाचाचा शेकी लागे जासा त्याशी देणे. हा उसना आणलेला दे, जेवढी मंडळी बसलेली इथे प्रत्येक देवामध्ये हा उसना आणलेला पिंड आहे, हा उसना आणलेला दे आहे. मग कोणाकडनं उसना घेतलाय, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. मग तुम्ही आम्ही जन्माला का आलोय, तुम्ही आम्ही जन्माला आलोय का, कधी विचार केलाय का आपण. तुम्ही आम्ही जन्माला आलोय त्याच्या पाठीमागची कारणं तुम्ही सांगितलेली आहेत. जन्म घेणे लागे वासनेचे संगे त्याची झाले अंगे हरिमुख. दुसरा आगा कर्म उरावे ते सुखदुःखी घालावे भोगा वयावे याच देई. तिसरा पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी. या तीन चुक्या आपल्याकडनं झाल्यात म्हणून आपण जन्माला आलोय बरं का. बरं जन्माला आलोय म्हणजे काय नक्की, आपण असं एकदम मनुष्य जन्मामध्ये आलोय का, एकदम मनुष्य जन्मामध्ये ना आलो. एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य द्याचा. आता आपण माणसाच्या जन्मामध्ये आहोत, म्हणजे आपण कसे आहोत, तसे आहोत, स्वतंत्र आहोत की नाही स्वतंत्र. मग आता आपण मंदिरात जायचा की आपण दुसरीकडे जायचं, कोणी विचार करायचा, कुत्र्याला विचार करता येत होता का, मग कुत्रा नव्हतो का आपण. डुकरांना विचार करता येतो का, डुकर नव्हतो का आपण. मांजरांना विचार करता येत होता, मांजर नव्हतो का आपण. मग आपण हे सगळं भोगत 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 कुठपर्यंत आलोय, हा बरोबर मनुष्य त्यामध्ये आलोय आपण. मग काय जानती पाप पुण्य देवाचे भजन बरं का. मग तो भजन कुठं मिळतोय तो विचार आपण करायला पाहिजे. कुठं भजन मिळतो, तो भजन मिळतो कुठे, तो भजन मिळतो कुठे, संतांना शरण गेल्यानंतर. काय बैसता संतांच्या संगती
कलो येईल कमलापती. मग संत कोण? संत पुढे प्रश्न पडतो बरं का. सर्व संत नाही. आता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सत्संग चालू आहे. अनेक ठिकाणी सत्संगमध्ये सांगितलं जातो तर देवाची पूजा करा, देवाची अर्चा करा, देवाला फुलं वा, देवाला नैवेद्य वा. अजिबात वाद नाही, अजिबात वाद नाही. पण जिथे तुम्ही जात असाल तिथे त्याला विचारा की महाराज आम्ही सत्संग करतो, आम्ही सत्संगला येतोय, पण मुक्त होण्याचं साधन काय? मुक्त होण्याचं साधन जर नसेल तर तुम्ही जिथे जाता तिथं तुमची फसगत होईल. बरं का? काय होईल? फसगत होईल. फसगत शब्द सांगतो तुम्हाला मी. फसगत फसगत म्हणजे काय? मुद्दत पण मुरवणारी व्याज सुद्धा फुकटणार, याला फसगत म्हणतात. म्हणजे जन्माला आलो, जन्म फुकट गेला. ज्याच्यासाठी आलो तो सुद्धा फुकट गेला. बरोबर. मग मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही भजन करायला आलात का संसाराचं कर्म भोगण्यासाठी आलेत? मला नीट सांगायचं काय. तुम्ही आम्ही भजन करायला आलोय की संसाराच्या कर्मावरती आरूढ राहण्यासाठी आलोय? भजन करायसाठी आलोय. लक्षात ठेवा. कशासाठी आलोय? घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. मग मला तुम्ही सांगा, संसाराचं कर्म तुमच्या सत्तेने होतात का देवाच्या सत्तेने होतात? आता ही समोर बिल्डिंग आहे ना, ही बिल्डिंग देवाच्या सत्तेने झाली का तुमच्या सत्तेने झाली? हा, कोणाच्या सत्तेने झाली? कोणाच्या सत्तेने झाली? वृक्षाचे पान आणि ज्याच्या सत्ते राहिले ते हंता. मग बिल्डिंग जर त्याच्या सत्तेने होतोय, बिल्डिंग जर त्याच्या सत्तेने होतो, तर मला इथं बटन खोलायची गरज आहे? मला बटन खोलायची गरज आहे का? मी बटन का खोलतोय? तर मला त्या स्वरूपाची ओळख झाली, आणि ज्या दिवशी त्या स्वरूपाची ओळख होईल ना, त्यावेळेला काय होईल? अहंकार निघून जाईल. अहंकार कधी जातो बरं का? स्वरूपाची ओळख झाल्यानंतर. कोणाचे घर आदे कोणा, आणि त्याच्याकडे बोट दाखवायचं बस. मी आहे म्हणजे दुःख आहे, लक्षात ठेवा. मी करतो म्हणून दुःख आहे, तो करतो म्हणजे दुःख संपलं. मला तुम्हाला सत्य मांडायचं असं. मला सांगा, हे सगळं त्याच्या सत्तेने चाललंय का तुमच्या आमच्या सत्तेने चाललंय? भ्रांती काढून टाका बरं का, भ्रांती काढून टाका. सांगतो तुम्हाला मी. कधी कधी माणसाला असं वाटतं मी बिल्डिंग बांधली, मी बंगला बांधला, मी गाडी घेतली, मी असा केला, मी तसा केला. ते सोडून दे. ते मागचे जन्माचं कर्म आहे, ते तुला भेटले. तू त्याच्यावर अहंकार करायची गरज. पहिले रचो पाराद पीर रचो शरीर.
प्रारब्ध अगोदर लिहिलेलं आहे. मागच्या जन्मामध्ये तुम्ही जे काय केलेलं आहे त्यानुसार तुला हे सगळं भेटलेलं आहे. तुम्ही बटणं खोलायची गरज, तुम्ही सांगायची गरज आहे का? गरज का वाटतो? रीत करत नाही बरोबर. आणि ज्या दिवशी रीत करेल ना बरं का, त्या दिवशी करता करिता तयाचे भजन चुकून करता करविता पांडुरंग, करता करविता भगवंत आहे. सांगू तुम्हाला नेहमी पुढे सरकतो त्याचं नाव काय? संसार. बरं का? आणि जी गोष्ट संपली जातो तिचा नाव परमार्थ. ज्या वेळेला साधक अनुग्रह घेतो आणि अनुग्रह घेतल्यानंतर त्या नामावरती चिंतन करता 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 देहाच्या विधेय अवस्थेपर्यंत जेव्हा तो जातो त्या वेळेला पहिला काय होतो तर पहिला त्याला देहाचा विसर पडतो. बरं का? देहाचा विसर पडला तर मग मात्र त्या स्वरूपाला तो पात्र होत असतो. सोपा झाला पांडुरंग नाम आहे, हा जो भजन आहे. महाराज तुम्ही आम्हाला काय सांगताय? सांगतो तुम्हाला. हा जो नाम आहे ना बरं का, हा जो भजनाची रीत आहे ही भजनाची रीत प्रभू रामाला सुद्धा घ्यावा लागली. बरं का? प्रभू रामाला कोणी भजनाची रीत सांगितली? वसिष्ठांनी. राम केला ब्रह्मज्ञानी वसिष्ठ मुनी बरी हीच भजनाची रीत भगवान श्रीकृष्णाला सुद्धा सांदीपान ऋषीने दिली. मग तुम्ही आम्ही देवाला अवतार घेऊन येऊन सुद्धा इथं तो नाम घ्यावा लागला आणि तुम्ही आम्ही जर नाम नाही घेतलं तर काय होईल? येरती माई के दुःखाची जनानी 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 आई आधी आरती आसान नाही आधी आरती अवसान नाही आधी आरती आसान नाही आधी आरती अवसान येरती माई के दुःखाची जनानी येरती माई के दुःखाची जनानी येरती माई के दुःखाची जनानी येरती माई के दुःखाची जनानी. साधू संत तुमचे आमचे सर्ग प्रपंच संसार करत होते का? कोणी मनी ऑर्डर करत होता? तुकाराम महाराजांनी कोणी मनी ऑर्डर केली का? नाथ बाबाला केली? कोणी? ज्ञानोबारायानं? अहो तेवढ्या सगळ्या अडचणीमधून बरं का त्यांनी ही गोष्ट समजून घेतली. तुम्हा आम्हाला काय अडचण? मला काय कळत नाही. काय अडचण? हा? तुम्हा आम्हाला अडचण काय आहे? सांगतो अडचण काय आहे ती.
तुम्ही जर नाम घेतला नाही ना, बरं का, नाम जर घेतला नाही ना तर काय होईल? बाबाजी चैतन्याच्या कृपेने तुकाराम महाराजांना अनुग्रह झाला, बरं का, तुकाराम महाराजांना अनुग्रह झाला. तुकाराम महाराज अनुग्रह झाल्यानंतर तुकाराम महाराज भंडारे डोंगरावर गेले. ना लागता सायास जावे वनंतरा, सुखे तो घरा नाराजन. मग चिंतनाला कुठे गेले ते? भंडारे डोंगरावरती गेले. रामचंद्र डोंगरावरती, गोरट्या, 3 ठिकाणी तुकाराम महाराज गेले. का बरं गेले? कारण हा चिंतन जो आहे ना, तो चिंतन आपल्या चित्ताला लागण्यासाठी आपल्याला एकांतवास पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज भंडारे डोंगरावरती गेलो. आपण भंडारे डोंगरावरती जातो कशाला? किती मंदिर चांगलं बांधलं बघा. इथे तुकाराम महाराज आले होते नाही का? हा, आणि इथे तुकाराम महाराज बसायचे. काय कशाला बसायचे? कशाला बसायचे? तुकाराम महाराज जे बसायचे ना, काय ते कशाला बसायचे? मी कोण आणि देव कोण ही गोष्ट समजून घेण्यासाठी तुकाराम महाराज बसायचे. आतापर्यंत आपल्याला जो कळतोय ते एकच गोष्ट कळतोय, हा देह माझा आहे आणि मी देहाचा आहे. नाथ बाबा सुंदर सांगतात, देहासी येता मरण, मी म्हणे जो आपण. देहासी येता मरण, मी मेलो म्हणे जो आपण. देहाशी जन्म होता जाणं, जन्मले पण स्वयं मानलं. म्हणजे देहाला मरण आल्यानंतर त्याला असं वाटतं आता मी मेलो, आणि जन्म झाल्यानंतर त्याला असं वाटतो मी जन्माला आलो. मला तुम्ही सांगा, तुम्ही आम्ही मरतो का? तुम्ही आम्ही जन्माला येतो का? तुम्ही आम्ही मरत सुद्धा मरत नाही आणि जन्माला सुद्धा येत नाही. नीट लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही मरत सुद्धा नाही आणि तुम्ही आम्ही जन्माला सुद्धा येत नाही. कर्म जातात आणि कर्म येतात. तू बोला महाराज, मग आम्ही तर आता जन्माला आलोय, तुम्ही जन्माला आलाय, तुझं कर्म जन्माला आले. त्याला जन्म आहे का? हा, त्याला जन्म आहे का? मग जन्म कशाला आहे? जन्म तुमच्या कर्माला आहे. केले कर्म झाले त्याची भोगाले. मग तुम्ही आम्ही देव आहोत का कर्म आहोत?
देव आहोत की नाही? तुम्ही आम्ही देव आहोत की नाही? मग कर्म काय? हा? कर्म काय? तुकाराम महाराजांना सांगावं लागलं, ना झाला प्रपंचे आहे परब्रह्म ओम सोम ओम सोम. हा, एक प्रपंच झाला होता हित समूल नित्य वार्ता पुढे होईल मागुता कल्पनते घरी ना. मग इथे कर्म पण नाहीये, इथं देह सुद्धा नाहीये. मग काय आहे? तुकाराम महाराज सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, जग अवघे देव मुख्य उपदेशेची ठेव. हा जगच देव आहे बरं का, हा जग देव आहे, पण आपण या जगाला कर्माने बघतो म्हणून दुःख आहे. दुःखाची परिभाषा काय? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. पण कर्माने जेव्हा आपण या जगाकडे बघतो त्या वेळेला आपल्या वाट्याला दुःख येतो, आणि या जगाला जेव्हा आपण अधिष्ठानाने बघतो त्या वेळेला आपलं दुःख संपणार. तुझं मज नाही धेर सहज केला विनोद. मग मला सांगा, विनोद चाललेला आहे सगळा. सत्य आहे काही? कर्म सत्य आहे, संसार सत्य आहे, शरीर सत्य आहे, हे मंडप सत्य आहे, हा पंखा सत्य आहे, हा स्पीकर सत्य आहे, हे मृदुंग सत्य आहे. तुम्ही आम्ही सत्य आहोत का? हे सत्य काहीच नाहीये, फक्त सत्याचा आधार घेतला आहे म्हणून सत्य वाटतं. बघा, आधार बाजूला टाकला. हो, आधार बाजूला टाकला. दे जवासरे उरला उरे विठ्ठल. पण ही जी रीत आहे, हा जो आनंद आहे, हा जो सुख आहे, हा सुख कुठे आहे? संताविन प्राप्ती नाही ऐसी वेळी. मग तुम्हाला संतांना शरण जावं लागणार आहे, पण ते संत पण कोण पाहिजे? ना तंत्रमंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहेत, शिष्याशी दावे सद्वस्तू कृष्ण द्याती सद्गुरु माने. असे संत जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतील तेव्हा आपण त्या स्थितीला प्राप्त होऊ. कुठल्या स्थितीला? स्थिती कुठली? अमर हा खरे की खोटे पहा. तुम्ही आम्ही सगळे अमर आहोत, तुम्ही आम्ही त्या स्थितीचे आहोत, पण ते विचारावं लागणार आहे. कोणाला विचारावं लागणार आहे? संतांना विचारावं लागणार. गुरु बिना कोण बतावे बात. बरा बिकट घाट रे, बरा बिकट यम घाट रे. गुरु बिना कोण बतावे बात. धर्म किया तो फिर क्यों डरे, कर्म करके पछताए. कर्म किया तो फिर क्यों डरे, कर्म करके पछताए. बीज लगाए बबूली की तू, आम का से होए कबीरा, आम का से होए. अरे कबीरदास सांगतात, अरे बाबा, तुम्ही जर बाबलीची बी लावली तर तिला आंब्याचा फळ येणार. मग तुम्ही केलेलं कर्म तुला भोगावं लागतं. मग कुठलं कर्म आपण करायला पाहिजे आणि कुठलं कर्म ना करायला पाहिजे, बरं का? हो, मग कुठलं आपल्याकडनं कर्म झालं पाहिजे? हा, आपल्याकडनं कुठल्या क्रिया झाल्या पाहिजेत? तुम्ही लक्ष द्या, कर्म बाजूला बरोबर. आपल्याकडनं क्रिया झाल्या पाहिजे. मग कुठलं कर्म आपण होतं? कर्माच्या भानगडीतून करू अजिबात करू नका, बरं का? ते कर्म येतात आणि
जातात तुम्हाला माहीत सुद्धा परत नाही माहीत परत. का बरं? कारण ते कर्म इतके बलवान आहेत तर ते कर्म तुम्हाला आम्हाला ऐकणार. मग तुम्हाला क्रिया करायची. काय क्रिया करायची? जी साधू संतांनी जी क्रिया केली. मग काय साधू संतांनी क्रिया केली? क्रिया करुणी धाविती अंगी. मग काय क्रिया केली त्याही भजनाची क्रिया केली. बरं का? तुम्हा आम्हाला भजन करायला सांगितला. तुम्हा आम्हाला भगवंताचा भजन करायला सांगितलं. दुसरा काही करायला सांगितला नाही. जनी करणी ते करुणा साधन शब्द वापरले. बरं का? साधन शब्द फार सुंदर साधन शब्द सांगितलेला. जेव्हा सद्गुरूकडनं आपण अनुग्रह घेतो आणि अनुग्रह घेतल्यानंतर त्याच्यावरती जर आपण साधन केला, चिंतन केला तर मात्र तो जीव त्या साध्यापर्यंत पोचतो आणि मग मात्र त्याला त्या शेवटच्या वेळेला शेवटला दिवस गोड व्हावा. पण मला सांगा तुम्ही, जर मनुष्य आयुष्यभर जर तो या कर्माचा विचार जर करत असेल, लक्षात ठेव, कर्म वेगळं. काय आपण ज्याला संसार समजतो त्याची भाषा दुसरी मार्मिक आहे. संसार शब्दाचा अर्थ काय? किती वेळा जन्मावा, किती व्हावे फजित. याचं नाव काय आहे? संसार आहे. आणि हे जे सगळं आहे ते कर्म आहे. हे सगळे काय आहे? हे कर्म आहे. मग मला तुम्ही सांगा, हे कर्म करत असताना हे कर्म ज्याच्या सत्तेने चालतात, ज्याच्या सत्तेने होतात, त्याचा फक्त आपल्याला भजन करायचं आहे. आणि त्याचं भजन केल्यानंतर होतो काय? की आपल्या डोक्यावर जो 50 किलोचं वजन आहे तो वजन तो चालवतो. हे मात्र आपल्याला सत्य करतो. खरे बात. आता जो 50 किलोचं वजन घेऊन जो आपण चाललोय ना, तो कशामुळे? हे मी करतो म्हणून त्या वजनाचा आपल्याला काय झालाय? दुःख होतोय. बरं का? पण ज्या वेळेला त्या स्वरूपाची ओळख होईल, त्या तत्वाची ओळख होईल, त्या वेळेला हा वजन मी वाहत नाही. मग कोण वाहतो? तो वाहतो. बरं का? लक्षात ठेवा. कोण वाहतो? तो भगवंत वाहतो. ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची. मग तो वाहतो म्हणजे कोण वाहतो? भजन वाहतो. बरं का? भजन हा वाहतो म्हणजे भजन. लक्षात ठेवा, नाम तुम्ही आणि देव एक का दोन? वेगळे वाटतात का? नाही. मग आकाराने जर विचार केला तर आकाराने कर्म आहे. तत्वाने विचार केला तर नाम आहे. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरी श्री करुणा येईल. मग तो नाम जोपर्यंत आपण घेत नाही, त्या नामाचं चिंतन करत नाही. बरं का? आणि ज्या वेळेला आपल्याला ते यम न्यायला येतात. यम कोण न्यायला येतात? यम न्यायला येतात.
यम काय करतात, ते असे समोर उभे राहतात आणि समोर उभे राहतात आणि त्या जीवाकडे बघत राहतात आणि मग तो जीव काय करतो, असा 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 करत असतो. का बरं करतो? मग तो असा इकडे तिकडे करत असतो. बरं तो नामधारक जर असेल तर त्याला इकडे तिकडे करायची गरज आहे का? मग इकडे तिकडे कोण करतो? हा, ज्याने नाम घेतला नाही तो घाबरतो त्याला. कोणाला? आता हे मात्र काय करतील, मला घेऊन जातील. बरं नुसती घेऊन जातील का? अनेक यातना यम करवील, अनेक यातना यम करवील, अनेक यातना यम करवील, अनेक यातना यम करवील. कोण सोडवील ते तुला, कोण सोडवील ते तुला, हरिमुखी गाथा हरपरिचिता, हरिमुखी गाथा हरपरिचिता. कोण सोडवील ते तुला, कोण सोडवील ते तुला, हरिमुखी गाथा हरपरिचिता, हरिमुखी गाथा हरपरिचिता. मग ज्या वेळेला तो जीव, बरं का, जर तो त्यांनी अनुभव घेतला नसेल, त्यांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली नसेल, तर त्याला काय होतो, त्या यमांची भीती वाटतो. बरं का. पण जर नामधारक असेल, त्याचा नाम चालू असेल, तर तिथे यम येतात का? यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेते होय हरी कथा, सदा घोष नामाचा, नका जाऊ तया ठाव, नामधारकाच्या शिवा. तू तिथे नका जाऊ. मग तुम्ही कुठे जा? ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नसेल तिथं मात्र तुम्ही तुळशीची माळ ज्याच्या गळ्यामध्ये नसेल, बरं का, मला तुम्ही सांगा, देव वाट कोणाची बघतो? हा, देव वाट कोणाची बघतो? आता तुमची आमची सर्वांची परतीचा प्रवास चालू आहे की नाही? काही तर थांबणार कोणी आहे का? मोठमोठी का कोण थांबणार आहे? अहो, तुमची थांबाची तयारी मुळून पण ठेवणार ना. तुमची थांबाची जरी तयारी असली ना तरी मुलं ठेवणार. ठेवतील का मुलं? मुलं कुठपर्यंत ठेवतात? मला खरं सांग, तोपर्यंत तो देव आहे ना, त्याच्या तोपर्यंत तो देव संपला. किती? 3 तासाची. 3 तास. बरं का. 3 तासाचा टायमिंग दिलेला असतो. इकडे तिकडे फोन करत असतात. मग मला तुम्ही सांगा, या 3 तासामध्ये आपण जेव्हा निघून जातो त्यावेळेला तुम्हा आम्हाला जो भगवंत वाट बघतो, ती कोणाची वाट बघतो? नवरीच्या कंठी तुळशीची माळ, नवरा वैकुंठी वाट पाहे. ज्या नवरीच्या नवरी लक्षात नवरी कोण? हा, नवरी. अहो, जीव शिवाचं लग्न लावण्यासाठी तुम्ही आम्ही जीव शिवाचा, आता तुमचा आमचा लग्न झालाय ना, तो कोणाला लग्न झालाय? देहाचा देहाशी झालाय.
पण एक लग्न बाकी आहे. तो लग्न कोणाचा? जीव शिवाचं लग्न बाकी आहे. मग जीव शिवाच्या लग्नामध्ये जीव शिवाचं लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बरं का. मग जीव शिवाचं लग्न म्हणजे काय? तुळशी, गळ्यामध्ये तुळशीची माळ, बरोबर, तुळशी माळ घालून चालेल का? तो अनादी कालाचा नाम घ्यावा लागेल. कारण का तर भगवंत सांगतात ना आदि शंकरा लाहुनी शिष्य परंपरा बोधाचा तो संसार केला तो आमचे. तुम्ही आम्ही संसारामध्ये आलोय आणि हा संसार जर जिंकायचा असेल, हा संसार संपवायचा असेल तर तो बोधाचा संसार सांगितलेला आहे. मग बोधाचा संसार म्हणजे काय? नाम. आवडे देवासी प्रकार नामाचा उच्चार गळ्यामध्ये. तुकाराम महाराजांना जेव्हा शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला ना, किती नजराणा होता? 500 नोटा, 500 नोटा होते का? नाही हो, गोळीची गोळी भरलेल्या होत्या. हिरा माणिक मध्ये गोळी भरलेल्या होत्या. शिवाजी महाराजांना वाटला की बाबा एक संत आहे, इकडे तिकडे कीर्तन करतो, लोकांना प्रबोधन करतो, म्हणजे काहीतरी मदत. पण ते संत होते बरं. ते संत नव्हते. संत कोण असतात? पोटासाठी संत कलित झाले बहुत. पोट भरण्यासाठी संत या कलियुगामध्ये भरपूर झालेले आहेत, पण ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, हो हा जो धन आहे ना, या धनाचे मुला मला दुःख भोगावा लागला. हा धन मी घेत आलो होतो आणि दुःख भोगीत आलो होतो. मग तुम्ही आम्ही जो दुःख भोगीत आलो कशामुळे आलोय? पराया वस्तूची अभिलाषा केलीये, दुःख वाट्याला आलाय. तुकाराम महाराजांनी पत्र लिहिला, त्या पत्रामध्ये अभंग लिहिला काय, आणि त्या अभंगामध्ये आणि हा कलवाला साधू संतांना येतो, दुसऱ्यांना कलवाला येत नाही. तुम्हाला हिताचा विचार सांगणारे साधू संतच प्रपंचाचे या कर्माचे विचार सांगणारे किती भेटतील, पण हिताचा विचार सांगणारे कोण? विसरू नको साधका या कधी कृती करून दाखवतो, क्रिया करून दाखवतो. बापू आले होते, आई एकटीच होती.
लग्न झाल्यानंतर त्या मुलाला आई मुलासाठी आपल्या देहाची पर्वा करीत नाही, नवे नवे या जीवाची सुद्धा पर्वा करीत नाही. तिचं नाव कोण आहे? हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. 2 रुपयात आहे. आणि ती गेली, बस पकडली आणि गावाला निघून गेली. थोड्या दिवसामध्ये या मुलाच्या पोटात दुखू लागला आणि पोटात दुखत असताना त्याच्या पत्नीने त्याला हॉस्पिटलमध्ये नेला आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरनी सोनोग्राफी काढली आणि सोनोग्राफी काढल्यानंतर डॉक्टरनी सांगितला त्या पत्नीला बोलवून घेतली ऑफिसमध्ये. तुम्हाला सांगू, तुमचे जे पती आहेत ना, त्यांच्या दोन्ही किरणं फेल झालेली आहेत. आता जेवढे दिवस जगतील तेवढे दिवस त्यांना तुम्ही खाया प्यायला द्या. हॉस्पिटलमध्ये तो तरफड करतोय. आईच्या कानावरती बातमी गेल्यानंतर आईने बस पकडली आणि हॉस्पिटलमध्ये आली आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब असे असे पेशंट कुठे आहेत? ते तिथे आहेत. आईने आतमध्ये न जाता काचेतनं बघितला, मुलगा तरफड करतोय बरं का. डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब माझी सोनोग्राफी काढा आणि माझ्या किरण्या चेक करा. डॉक्टरने सोनोग्राफी काढली. ऐसी कलवल्याची जाती करी लाभाविन प्रीती. सोनोग्राफी काढल्यानंतर डॉक्टरने सांगितलं, आई तुमच्या दोन्ही किरण्या चांगल्या आहेत, या दोन्ही किरण्या माझ्या मुलाला लावा. पण त्याला सांगू, ऐसी कलवल्याची जाती करी लाभाविन प्रीती. दोन्ही किरण्या त्या मुलाला लावल्यानंतर आईने परत बस पकडली आणि गावाला निघून गेली. मुलगा हॉस्पिटलमधून घरी आला. 5-7 दिवसामध्ये फोन आला आणि फोन मध्ये सांगितलं गेलं, बालेरा अरे तुझी आई मरण पावली रे, मरण पावली. तिच्या अंतिम संस्काराला तू ये. बाल्या गेला आणि आईचा अंतिम संस्कार केला. अंतिम संस्कार केल्यानंतर जेव्हा तो घरी जायला निघाला तेव्हा काकू त्यांना आली झाली, बाल्या कुठे चालला रे? तो बघतो मी घरी चाललो, माझ्या रूमवरती चाललो. अरे बोलतो 13 दिवस राहा, तिची विधी व्हावी. मी कशाला 13 दिवस राहू? मी हॉस्पिटलमध्ये असताना मला बघायला सुद्धा आली नाही. अरे बोलतो बिनपरव्या नालायका, तुला दया वगैरे का आहे की नाही? आज तू जो काय जिवंत आहेस त्या आईने तुला दोन्ही किरण्या दिल्या म्हणून तू जिवंत आहेस. ऐसी कलवल्याची जाती करी लाभाविन प्रीती. म्हणून आई आणि आईची सेवा बरं का लक्षात ठेवा. पुराणामध्ये चालती बोलती देवता 2 सांगितलेले, मातृदेव भव पितृदेव भव. आता तुम्ही जे पंढरपूरला पांडुरंग जे उभे आहेत ना, ते कशामुळे उभे आहेत? कशामुळे उभे आहेत? आणि त्या पुंडलिकाने जसं आपल्यातनं निघून गेलेत ना, अभिमानू दादा आपल्यातनं जरी निघून गेले तरी सुद्धा मुलांसाठी बरे का, मुलांसाठी त्यांनी जे काय केलं असेल ते विसरण्यासारखं आहे का? आणि जर मुलं विसरली तर ती कोण झाली? बेमान झाली बरं का. कोण? बेमान.
मराठी भाषेला विचित्र बरं का? काय? मराठी भाषा त्याला बेमन शब्द वापरले काय. आणि तो पुंडलिक आई वडिलांना अगोदर मानत नव्हता, पण संतांची वेळ झाली. नीट ऐका, संतांची वेळ झाली. ओ पुंडलिका, कुठे चाललाय रे? कुठे चाललाय तू? काशीला. अरे काय काशीला जाऊन करशील बोलतो? दगडाचा देव बोलेल केव्हा, फुटेल वाचा केव्हा. अरे चालती बोलती तुझी जी देवता आहेत ना, त्यांची पूजा, त्यांची सेवा कर. कोण देवता? माय बाप केवल ताजी, माय बाप केवल ताजी, माय बाप केवल ताजी, माय बाप केवल ताजी. तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची. पुंडलिके कायके, पुंडलिके कायके. काय केलं तो? माघार फिरला बरं का. आणि येऊन दंडकारण्यामध्ये, जिथं आपण पंढरपूर म्हणतो दंडकारण्य होता तो, आणि तिथे येऊन आई वडिलांची सेवा करू लागला. कशामुळे सेवा केली? संतांचा. आता तुम्ही आम्ही संतांचा जर ऐकला नाही तर आई वडिलांची सेवा करता येईल का? तुम्हाला वाटतं की नाही आमची मुलं आहे, आमची सेवा करावा? मग काय करावं लागेल? त्या मुलांना संतांच्या संगतीला पाठवा. कर सत्संग अभिषे प्यारे, नहीं तो फिर पछताना है. खिला पिला कर दे बाळाया, वो भी मट्टी में मिल जाना है. मग मुलांना जर आई ओळखावी असं वाटत असेल तर त्या मुलांना काय करा? ज्ञानेश्वरी वाचायला सांगा. त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला बरं का. ज्ञानेश्वरी वाचायला सांगा, भागवत वाचायला सांगा. तेव्हा त्या मुलाला कळेल का ही माझी आई आणि हा माझा. आपण लोकांना घराला सांगतो की आमचा मुलगा ऐकत नाही. मला तुम्ही सांगा, त्यांचं आज्ञान तुम्हाला बोलतो का सुज्ञान तुम्हाला बोलतो? कोण बोलतो तुम्हाला? तुमचा धिक्कार कोण करतो? आईवालांचा धिक्कार कोण करतो? आज्ञान करतो का सुज्ञान करतो? मग आज्ञान घालवण्याचा साधन काय? हा पिनकोड आहे. इथं आज्ञान घालवण्याचा पत्ता दिलाय. ही ज्ञानेश्वरी आहे ना. ही ज्ञानेश्वरी त्या मुलाचा अज्ञान घालवण्याचं साधन आहे. कधी कधी वाटत असेल आमची मुलं आम्हाला बोलत, ती तुमची भावना आहेत बरं का, ती तुमची भावना आहे. पण ज्या वेळेला संसाराचं कर्माचं लेनदेन चालू होतात ना, त्या वेळेला त्याची बुद्धी काम करत नसतो बरं का. पण हे कर्म ज्याने चुकलेले तो मुलगा आई वडिलांना बरं का मानत असतो. कारण त्या मुलाला ज्ञानेश्वरी मधून सांगितलेला जातो. काय ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेला जातो? तर हे जे कर्म आहेत ना, हे कर्म निष्काम स्थितीला तू कर. आणि निष्काम स्थितीला कर्म जेव्हा त्याला कळतात तेव्हा ते कर्म उरत नाही, फक्त त्याच्या ठिकाणी क्रिया उरतो. जेव्हा ते कर्म निष्काम स्थितीला जातात तेव्हा ते कर्म उरत नाही, फक्त क्रिया उरतो. आणि कुंडलिकाने आई वडिलांची सेवा चालू केली. कशी चालू केली हो? त्याला रोज आंघोळ घालणार, त्यांचा अंगमंचन करणार, त्याला जेवायला घालणार बरं का. असा करता 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 त्या पांडुरंगाला तिथं कळला अंतरीची बीज
जाणे कलवला व्यापक सकला ब्रह्मांडाचा. कुठं होता पांडुरंग? गोकुळीला होता की नाही? आणि तो तसाच तसा तिथे आला. काय नाही घडविला नाही बैसविला कुंडलिकाला भेटावया. आणि आल्यानंतर हाक मारले, हे कुंडलिका मी आलोय. पण सांगितलं देवा तू आलाच बरोबर आहे, पण माझा सेवा चालू आहे, माझं नामस्मरण चालू आहे, माझी सेवा चालू आहे आणि माझा नामस्मरण सुद्धा चालू आहे. माझी सेवा संपत नाही, माझं नामस्मरण चालू आहे. तोपर्यंत मी तुझ्याकडे येणार नाही. पण उभा किती राहू? मग ती इंद्राला दिलेला शाप, ती वीट पडून होती, ती वीट कुंडलिकाने फेकली आणि त्या विठेवरती भगवंत उभा आहे. कशी रे विठ झोकली कुंडलिका, कशी रे विठ झोकली, माय पित्याची सेवा करिता, माय पित्याची सेवा करिता, विठ्ठला नीला सका कुंडलिका, कशी रे विठ्ठली, कशी रे विठ झोकली कुंडलिका, कशी रे विठ झोकली, उदे 28 विठेवरिंगा. म्हणतो आपण आठवीमध्ये 28 भगवंत तसा की तसंच आहे. मग त्या भगवंताचा जो नाम चालू आहे तो नाम जर आपण घेतला बरं का, तर आपल्याला या आईवडिलांची सुद्धा सेवा घडेल. आणि त्या आईवडिलांची सुद्धा, आईबाप दोन असतील ना, जन्म देणारे आईवडील आणि जन्ममुहूर्तात सोडवणारे आईवडील, तर तुम्हाला नाम द्यावं लागेल. कारण तो जर नाम जपतो, तो विठेवरती आहे, तो जर नाम जपतो, मग तुम्हा आम्हाला तो नुसता उभा नाही, नाम चालू आहे बरं का. म्हणून माऊली तुम्हाला मला सांगतात, आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गतीत पाहावे, म्हणून मी सदा स्मरावे मातेची. तुला अर्जुनाला सांगतात, अर्जुना तू मला कर्माची बद्दल विचारू नको, तुला या संसारातलं सुखाचं आहे ना, तर मी तो नाम देतो, त्या नामाचा तू काय कर, चिंतन कर. आणि त्या नामाचा चिंतन जर केला बरं का, तर तू काय होशील, या जन्म मरणाच्या बंधनातनं सुटला जाशील. असो माझ्या ठिकाणी ज्या निमित्ताने ही सेवा आहे ती सर्वांचे परिचित असेल. एक अभिमन्यू आणि खरोखर आज या ठिकाणी फार आनंद वाटला. माझ्या समोर आपले महाराज आहेत, विजय आले आहेत, चिपळूण महाराज आहेत, आमचे प्रभाकर महाराज आहेत, आपले चिंतामण महाराज आहेत, बाकी सर्व मंडळी आहे, आपली सर्व मंडळी बसलेली आहे. इकडे माऊली वर्ग आहे, आमची ताई आहे, सर्व मंडळी आहे. एका ताईमध्ये संगत आहे पण, आणि ही सर्व मंडळी जी बसलेली आहे, तुम्ही भगवंताचा नाम इतका गोड श्रवण केलाय बरं. एकाग्र चित्ताने तुम्ही त्या भगवंताचा नामस्मरण श्रवण केलाय. नुसता श्रवण करू नका बरं का, त्याचा अंगीकार करा. कारण तुम्ही आम्ही मनुष्य जन्मामध्ये आलो, मालकरी होण्यासाठी आलो. कशासाठी? मालकरी गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, 10 तोल्याची चैन असली तरी लोक हिसकून घेतील, पण हिला कोणी हात लावणार? बरं, हिला माणसं पण हात लावून, यम सुद्धा हात लावत तुम्ही आम्ही. बरं, ती माळ किती स्वस्ती आहे? 5 रुपयाला माळ किती? ते नंतर तो वाढला, 5 रुपयाला साधी माळ भेटतो ना, 5 रुपयाला. जास्त खर्च लाग आहे, पण हित मोठा आहे. खर्च कमी, हित मोठा आहे. म्हणून गळ्यात अशी तुळशीची माळ घाला. शेवटी तुमच्या गळ्यामध्ये तुळशीच्या पानाची माळ घालतात की नाही? टाइमपास आहे का?
आठवाऱ्या मेला, फुरफरकून गेला, जातीचा बेरुग झाला. मग तो आठवाऱ्या मारतो, आठवाऱ्या तो लग्न झाल्याने तुळशीची माला घातली तो आठवाऱ्या. आणि तो गवळणी बोलतो आहे जातीचा बेरू आपल्याला कसं काही म्हणून लग्न करा बरं का. कोणाचा? जीवाचा शिवाजी लग्न करा बरं का. आणि जीवाचे शिवाजी लग्न जेव्हा कराल ना त्यावेळेला मात्र तो वाट तिकडं बघत असेल. मग तो लग्न कसं होतो ते सद्गुरू ते लग्न आपला लावून देतात. तो नुसतं लावून देतात का? तो नामरूपी आपल्याला तो बीजमंत्र बीजनाम तुमच्या आमच्या कानाद्वारे बरं का तो पेरला जातो. आणि मग मात्र या जीवशिवाचं लग्न होतो. असो आपण जेवढा बोलू तेवढा तुम्ही सर्व फार आनंद वाटला बरं का. एकही मनुष्य सुद्धा इकडे तिकडे मान हलवत नव्हता. याचा अर्थ तुम्हाला तुमचं अंतःकरण तुमची इच्छा झाली. आता मात्र अजिबात वेळ वाया घालू नका. सांगतो तुम्हाला आमच्या घरात किती वर्षाची मुलं पाचवीच्या दिवशी मला घालतो आम्ही. कारण आम्ही जो आनंदाचा लाडू खातो ना ती याला खायला भेटतो. नंतर ऐकणार एकदम मरकम ओळी आहे त्याला कसं आठवण देता येतो. पण तो सुकल्यानंतर तरी सुद्धा एक लक्षात ठेवा तुकाराम महाराज सांगतात मरका किती सुकू द्या तरी सुद्धा त्याला आकार येतो. का बरं? मागे झाले ते पाहू नका पुढे जामीन आहे. मागे तुम्ही काय केलं ना आता आम्ही काय काय केलं तुम्हाला काय सांगू. पण आम्ही ऐकलो सांगतो संतांचा बरं का. म्हणून आज इथपर्यंत आम्ही बसलोय. तुमचा कल्याण व्हावा या व्यासपीठावरनं आम्ही सांगत असतो. हा निरोप आहे. मग कुठला निरोप आहे? कुठला निरोप आहे? आम्ही नामाचे धारक नेनो प्रकाराने तुम्ही आम्ही सगळे नामाचे धारक आहोत. आणि त्या नामाची धारकपणा साधू संतांकडून समजून घ्या. आपल्यासमोर सर्व मंडळी आहे ती सगळी अधिकार मंडळी आहे. तुमच्या दृष्टीने नारायण महाराज आहेत. तुमच्या दृष्टीने कोण आहेत? ते नावाने काय आहेत? प्रभाकर महाराज. नावाने कोण आहेत? प्रभाकर महाराज. नावाने कोण आहेत? नारायण महाराज आहेत. रूपाने कोण आहेत? नारायण महाराज आहेत. पण अधिष्ठान स्वरूप नाम आहे बरं लक्षात ठेवा. आणि तो नाम तुम्हाला तसाच तसाच देऊन तुमचा सुद्धा कल्याण करतील. असो आज या प्रवचन रूपी नामस्मरणामधून त्या गेलेल्या जीवात्म्याला सद्गती प्राप्त व्हावं. कारण आपल्या या मृत्यूलोकामध्ये काही नियमावली सांगितलेली आहे. दोन नियमावली सांगितली. देणे को अन्यदान, लेणे को हरिनाम, करणे को लिमता, डुबणे को अभिमान. जास्तीत जास्त इथे नामस्मरण झाला पाहिजे. आणि त्या नामस्मरणाने काय होतो? भागवतामध्ये नाथ बाबा सांगतात भावे करता भगवत भक्ती सकळ पितर उद्धरती. भावानी जर भक्ती केली, भावानी जर नामस्मरण केला तर त्या पितरांचा उद्धार होतो. कुंडली वर्गे भगवान की जय. सच्चिदानंद सिपात सच्चिदानंद